बघू नको माझं कन्स्ट्रक्शन, तुझं बघ. चीटर. ए तू पण टी का लावलंस? मी आधीच लावलं तनुज होतं. आहे, टी फॉर तनुज. मग तनुज माझा आहे. मग मी काही हे चीटिंग आहे, हे cheating. बुलडोझर आणून तोडी ना तुझं कन्स्ट्रक्शन. मी आताच सांगते. इतकं भारी क्रिएटिव्हिटी ना. मला आता असं Chinese वाटतं घर. की मी ऍक्ट्रेस का झाले. मी बिल्डर होऊ शकले असते. बॉब द बिल्डर कसं, अपू द बिल्डर. घराच्याच हाईटचं ह्याचं डायव्हिंग आहे. हा म्हणजे माणूस डेफिनेटली उडी मारलं की ढगात परत घरात कधी जातच नाही. गौर फरमाईये, घर बघा घर. कोणी मला घर देतंय का लगेच म्हणते डिस्ट्रक्शन अलाउड नाहीये. डिस्ट्रक्शन अलाउड नाहीये. डिस्ट्रक्शन अलाउड नाहीये. तू मुद्दाम माझा तुटलं. काय करताय तुम्ही? काय आहे पनिशमेंट? सांगा मला. कोण सांगेल का काय आहे पनिशमेंट? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या धमाकेदार शो मध्ये, ज्याचं नाव आहे मस्ती टाइम. प्रेमात आणि मस्तीत सगळं काही माफ. कसं आहे ना, लग्नानंतर तर प्रेम असतंच, पण खरी मजा आहे ना एकमेकांसोबत कॉम्पिटिशन खेळण्यामध्ये. अगदी बरोबर. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी हा नवीन गेम घेऊन आलोय, जिथे आम्ही रोज एक नवीन गेम खेळणार आहोत आणि जो हरणार आहे ना त्याला मिळणार एक भीषण पनिशमेंट. कसं आहे ना, घरात माझे गेम्स होतातच आणि पनिशमेंट ही मलाच मिळते. पण आज काय करतोय माहितीये आपण? हे सगळं कॅमेरा सेटअप लावून ऑफिशियल करतोय, एवढंच. काय आलं तुला? तू का रुसतेस? मी प्रेक्षकांना हे सांगत होतो की आपला आजचा गेम काय भारी आहे, काय मजा येणार आहे. तू राहू दे, तुमसे ना हो पाएगा. मी सांगते तुम्हाला आपला गेम किती मजेदार आहे, किती धमाकेदार आहे. अहो मी फक्त सांगते काय, चला तुम्ही. तर मंडळी, आपल्या एपिसोडच्या पहिल्या गेमचं नाव आहे ड्रीम होम चॅलेंज. बांधूया स्वप्नांचं घर. तनुज, तुला हे ब्लॉक्स दिसत आहेत? हा, या ब्लॉक्सचा वापर करून आपल्याला बांधायचं आहे आपल्या स्वप्नांचं घर, ज्याचं घर सगळ्यात सुंदर असेल, स्ट्रॉंग असेल, भक्कम असेल, पडणार नाही, तो जिंकणार आहे. इतकं सिंपल आहे. म्हणजे माझं कौलारू घर बांधायचं स्वप्न आज या टेबलावर पूर्ण होणार तर. पण ह्याचे रूल्स काय आहेत ग? रूल्स एकदम सिंपल आहेत. आपल्याला मिळणार आहेत फक्त 10 मिनिटं. या ब्लॉक्सचा वापर करून आपल्याला बांधायचं आहे आपल्या स्वप्नांचं घर, ज्याचं घर सगळ्यात सुंदर असेल, भक्कम असेल आणि आकर्षक असेल, तो जिंकणार आहे. एवढंच आहे ना, म्हणजे मीच जिंकणार. अच्छा, बघूया कोणाचा डाव मोडतोय आणि कोणाचं घर सुंदर बांधलं जातंय. ए चल ना, खेळूया ना. एक खेळूया काय खेळूया? आपल्या गेमचा फॉर्मॅट माहिती आहे ना तुला? काय आहे? मेन गेम खेळण्याआधी आम्ही खेळतो पहिला डाव भूताचा. म्हणजे ट्रायल राऊंड, जिथे जिंकलो तरी काही फायदा नाही आणि हरलो तरी काही नुकसान नाही. हा जो गेम आहे ना, गेम हा माझ्या ना डाव्या हाताचा खेळ आहे. मीच जिंकणार. याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. आधीच सगळं मी जिंकणार. हे बघ, हा जर कॉन्फिडन्स असेल ना, तर हा पहिला डाव भूताचा आपण डाव्या हातानेच खेळूया. राईट हँड मागे कर मागे. ओके. हे बघा मी केलंय. मी केलंय. खेळूया तर मग. ओके, बघूया काय आहे हे. लेट्स स्टार्ट. बसत नाहीये. हो का? पण बसलं पाहिजे. तुला डाव्या हाताने येतं ना? म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. मी बघितलं. तू उजव्या अगं, मी हाताचा पण उपयोग डाव्या केलेला आहे. हातानेच लावतोय, फक्त हे तो हात मागे घ्यायचा होता. कशाला ओव्हर कॉन्फिडन्स अगं, हे काढायला फक्त मी राईट हँड यूज नाही नो राईट हँड नाहीये असं अज्युम करायचंय. खेळ बोलला होतास ना, सगळं जमतंय. अच्छा, एवढाच हात दुखला तुझा. लागत नाही. डिफिकल्ट आहे. नाही जमणार, मला नाही वाटत. डिफिकल्ट आहे. बस हवा निकल गई. मग आपण ट्रायल राऊंड होता, ह्याच्यामध्ये आपण टेस्ट करतोय हे ब्लॉक्स काय आहेत, कसं खेळायचं ते. पहिल्या डाव भूताचा मध्ये तुला भूतांनी सांगितलेलं की तुझ्यानी हे होणार नाहीये. सो गाईज, पहिला राऊंड भूताचा म्हणजेच आपला ट्रायल राऊंड, त्याचा गोंधळ तर तुम्ही बघितलाच. मजा आली. काय ना, कोणाची तरी जिरली. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होती. काय म्हणाला होता हा? की मी डाव्या हाताने खेळू शकतो, मला सगळंच जमतंय, मीच जिंकणार आहे. झालं ना सगळं. एनिवेज,
आता बोलूयात आपण आपल्या पहिल्या म्हणजेच मेन गेमकडे. आता या मेन गेमचं काय आहे की आपल्या समोर ठेवले आहे काही ब्लॉक्स, 2 सेट्स आहेत, एक तनुजकडे एक माझ्याकडे. हे आता आपण 10 मिनिटं खेळू, पण आपण डिसाईड कसं करणार कोण आहे विनर? 50 पॉइंट्सचा एक गेम ठेवूया. हा, म्हणजे 5 मुद्दे घेऊ, प्रत्येक मुद्द्याला 10 पॉइंट्स देऊ ओके. आणि ज्याला जास्त पॉइंट्स मिळतील तो जिंकला. पहिला मुद्दा असू शकतो घराची रचना, म्हणजे स्ट्रक्चर, ओके. म्हणजे ते कसं बांधतोय आपण. म्हणजे 1 मिनिट, आणि घर म्हणजे घर असलं पाहिजे. म्हणजे घराला दरवाजा असला पाहिजे, खिडक्या असल्या पाहिजे, नाहीतर हा बांधून ठेवेल काहीतरी एलियन स्पेसशिप वगैरे आणि त्याला म्हणेल घर. असं नाही चालणार. अगं ड्रीम होम चॅलेंज मध्ये मी ड्रीम होमच मांडणार आहे ना. ड्रीम म्हणून सांगते, रूल आहे, दरवाजे खिडक्या मस्त आहेत, घर घर दिसलं पाहिजे, भक्कम स्ट्रक्चर असलं पाहिजे, आणि तरच त्या व्यक्तीला मिळतील 10 पॉइंट्स. ओके, पटलंय मला हे. आय थिंक दुसरा मुद्दा आपण असा घेऊया, रंगसंगती. म्हणजे हे जे कलरफुल ब्लॉक्स आहेत ना, तर ज्यांनी कोणी क्रिएटिव्हली काही पॅटर्न बनवलं, रंगांचा चांगला उपयोग केला, त्याला मिळतील 10 पॉइंट्स. हां, साऊंड्स इंटरेस्टिंग, खरंच छान आहे. तिसरा आपण घेऊ शकतो की खास आकर्षण, म्हणजे काहीतरी स्पेशल एलिमेंट, म्हणजे भन्नाट काहीतरी त्या घराच्या अवतीभोवती, जसं की स्विमिंग पूल, गार्डन एरिया, सिटिंग अरेंजमेंट किंवा पार्किंग. अरे पार्किंग आजकाल कुठे देत आहेत बिल्डर्स, आपण देऊ ना. असं काहीतरी क्रिएटिव्ह स्पेशल एलिमेंट त्या घरात असेल ना, त्याला मिळतील ना 10 पॉइंट्स. हा, स्पेशल एलिमेंट तर पाहिजे. सगळं पटतंय, माझं आज सगळं पटतंय. पटलं मला. ठीक आहे, आपण चौथा पॉइंट आहे ना, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. बघ, सुंदर घर असलं ना, पण त्याची ना काहीतरी टेस्ट झाली पाहिजे. म्हणजे भूकंप चाचणी. एक मिनिट, भूकंप चाचणी रिअली? हा, म्हणजे अर्थक्वेक टेस्ट. कारण हे ब्लॉक्स आहेत ना, लूज होतात. आपण आता बघितलं, तर तो जर ब्लॉक पडला आणि घर जर पडलं तर त्याला 0 पॉइंट्स, आणि घर राहिलं आणि स्ट्रक्चर मजबूत असेल तर 10 पॉइंट्स. आणि लास्ट 5वा पॉइंट मी सांगते, आपण आता एवढं सगळं घर बांधतो भिंतोय, सगळं देतोय, तर त्या घराची विक्री हे कोण घेणार आहे घर ब्लॉक्स? म्हणजे सेल्स पिच रे. म्हणजे आपण जे घर बांधू ते प्रेक्षकांना तुला सेल्स पिच द्यायचंय की हे घर किती आकर्षक आहे, हे किती सुंदर आहे, कसं बांधलंय, याचा घर घेण्याचा फायदा काय, स्पेशल एलिमेंट काय, वगैरे वगैरे एक्सेट्रा. जो व्यक्ती हे सेल्स पिच एकदम उत्तम प्रोफेशनली मस्त करेल ना, त्याला मिळतील 10 पॉइंट. हा तर मीच जिंकणार आहे. कारण प्रेझेंट जर करायचं आहे ना एखादं वस्तू, ते मी हमखास करूच शकतो, तुला माहिती आहे. हो, मगाशी पण म्हणाला होता मी डाव्या हाताचा खेळ, डावा झाला उजवा झाला, तर तुझं काय. म्हणजे खेळूयात का मग? खेळूया. लेट्स स्टार्ट. तू पण टी का लावलंस? मी आधीच लावलं तनुज होतं. आहे. टी फॉर तनुज. मग तनुज माझा आहे, मग मी काही घालू हे शकते. चिटिंग आहे. हे एक cheating बस. आहे. काहीतरी वेगळं बांधायचं नाही. गप ना. तू तुझं खेळ ना, तनुज. तू माझं कॉपी नको करू डिझाईन, माझी डिझाईन कॉपी नको करूस, मी आधीच सांगते. हे बघ, सगळं माझं कॉपी करतोय. कॉपी काय एक नंबरचा. दिसतंय मला तू माझं कॉपी कर. तुझं बघ ना, माझ्याकडे काय बघतोय? मी माझा वेगळाच बनवतोय. मला माहितीये तू माझ्याकडेच बघतोय. जमतंय का काही? जमतंय. तुला मिळतायत का? मला एकदम मला मिळत काहीच नाहीये. कळत नाहीये त्याच्यात आहे तरी काय. पण तू तर प्रो होता ना ह्याच्यात. काय झालं तुझ्या प्रोनेस? अरे कधी खेळलो असेल मी लहानपणी. हे आता तू खेळायला लावतेस तेव्हा खेळायला लागतंय. चल 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 चल. काही काय, तू तिथे पूल बांधते, मी इथे करतोय पुढे. तुला काय माहिती मी काय म्हणते? म्हणजे मला मग ऑफकोर्स लक्ष आहेच माझं. चीटरच रे तू. मोठा लेफ्ट हँडनी खेळणार होता, आता खेळ ना लेफ्ट हँडनी. A few moments later. आता का नाही खेळत आहे? आता काय झालं? तुलाही माहिती आहे किती डिफिकल्ट आहे. लेफ्ट हँडनी नाही खेळायचंय. बुलडोझर आणून तोडी ना तुझं कन्स्ट्रक्शन. मी आताच सांगते. हे बघा, लगेच चालू झालंय डिस्ट्रक्शन. बुलडोझर आणून तोडीन. काय क्रिएटिव्हिटी आहे माझ्यात, आज मला कळलंय. कमालच आहे मी.
हे काय आहे तुझं? तुला काय करायचंय? हे घर आहे ना, हे बघ, हे चायनीज घर आहे, हे हे सगळं- लाल येल्लो काय आहे हे? हे सगळं आपण जेव्हा निकाल लागेल ना त्यावेळेला बोलू. आता तू काहीच बोलू नको. आपल्याला कौलारू घर बांधायचंय. ते तू तुझं बांध, मी माझं हा. उत्कृष्टच बांधलेलं आहे, त्याला काही प्रश्नच नाहीये. इतकं भारी क्रिएटिव्हिटी ना, मला आता असं Chinese वाटतं घर. की मी ऍक्ट्रेस का झाले. मी बिल्डर होऊ शकले असते. बॉब द बिल्डर तसं अपू द बिल्डर. ऐकताय तुम्ही? तुला कळतंय का तू किती नशीबवान आहेस? का? अरे माझ्यासारखी एवढी क्रिएटिव्हिटी असणारी बायको आहे तुमच्याकडे. करो रहने लो तोबा तोबा थारा मूड खराब कर दिया काय ना, हरायला आला ना माणूस की असंच वागतो. तसं झालंय तुझं. आता तू फक्त रडायचा बाकी राहिलेला आहे. मला दया येते तुझी. अरे यार, मला काही सापडतच नाहीये. तू माझं तेच ह्याच्यात ना problem काढलीस होतोय. का बोलता ते- बोलता? मी कसं काढणार आहे तुझं? तू करू शकतोस. नाही, विश्वास नाही माझा. मी चीटिंग नाही करत. One eternity later. माहिती आहे मला. काय बांधलंय बघू नको माझं कन्स्ट्रक्शन. तुझं बघ. अच्छा, चीटर. पण बांधलंय. Later. तनुज, आता आपण कोकणात नवीन घर बांधून अजिबात तुझ्या कन्स्ट्रक्शनचं काही मी ऐकणार नाहीये, कारण मला कळलेलं हे तुला झेपण्यासारखं नाही. हे मीच करू शकते. ओ हो हो, काय बांधलंय. ऍक्च्युली ग्रीन ठोकळे कमी वाटतात मला. आता हा चिडीडावसाठी काही बोलू शकतो. शेवटचे 40 सेकंद राहिलेले आहेत. आय एम डन. मला आता अजून काहीतरी करून आहे ना, आय एम ऑल्सो डन. मला मी ते पण वाया done. नाही घालवायचंय. मी पण डन आहे. टँग टिडिंग. ए नको नको, हे इथे नको. 15 सेकंड्स टू गो आहे. दिमाग में कुछ है भी कि नहीं? बिल्लो पग्गे बिल्ली आंधा की करेगी, पग्गे पग्गे बिल्ली आंधा की करेगी. यस. ओके, अँड द टाइम इज अप. द टाइम इज अप. ओके, डन. सो मंडळी, वेळ तर संपली आहे आणि आम्ही आमच्या स्वप्नांचं घर बांधलेलं आहे आणि आता ते 50 पॉईंट्स द्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळे 5 पॉईंट्स जे आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलेले ते आता आम्ही एक्सप्लेन करतो आणि मग तुम्हीही ठरवा आणि आम्हीही ठरवतो की विनर कोण आहे. ओके, ठीक आहे. हा ठीक आहे. चला, तर Okay. पहिला मुद्दा होता घराची रचना म्हणजे स्ट्रक्चर. येस. काही एक्सप्लेनेशन. दरवाजा आहे, ओपन अँड क्लोज होता येते. त्याला खिडक्या दिलेल्या आहेत, व्हेंटिलेशनसाठी जागा दिलेली आहे इथे. आणि हे कौलारू घर आहे, म्हणजे पाऊस वगैरे पडला तर इथे कौलावर पाणी हे होणार आहे. 3 हा, कौलांचं म्हणजे घर. घर आहे हे एस्टॅब्लिश होत आहे. ह्याचा दरवाजा उलटा उघडतो. माझा बरं, उघडतो. एक सेकंड. ह्याची खिडकी इथे बघा, ड्रेनेज आहे इकडे. जमिनीवर याची खिडकी आलेली आहे. असं कुठलं घर असतं का? हा? एक सेकंड बोलू दे ना मला. तू तुझं एक्सप्लेन कर. आणि हे बघा, पूर्ण भिंत या साईडनी, पूर्ण भिंत, ऑफकोर्स पूर्ण भिंत कवर्ड आहे. एकच दरवाजा. म्हणजे एक या दरवाजा. घराचं नाव ऍक्च्युली ना 3 कौलांचं घुसमटणारं घर असं असू शकतं. पण घर आहे. म्हणजे कसं, कोणी इथून आत गेलं की घुसमटूनच मरतंय, कारण एकच खिडकी आहे, बाकी काहीच नाही. त्यामुळे मरण तर आहेच. छान छान. हे बघा, असं सुंदर स्वप्नांचं घर. काय स्वप्न मला छान पडतात ना, म्हणून. सो माझं घर बघा, कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करते. हा असेल आपला मेन गेट. हे आहे आपलं कुंपण, जिथे खूप झाडं लावलेली आहेत. हा दरवाजा जो योग्य पद्धतीने उघडला गेलेला आहे. आणि हे आपलं घर. गौर फरमाइये, घर बघा, घर. कोणी मला घर देतंय का लगेच म्हणतील. इकडे जर तुम्ही बघाल ना तर खिडकी आहे. ही बघा खिडकी. हा, त्याला आहे ही बाल्कनी. हे आहे इथे स्विमिंग पूल. हे बघ, हे एक सेकंड मला, अरे बस कर बाई, बोलू द्या. ही खिडकी. सगळीकडे आहे कौलं. म्हणजे काय ना, पाणी बिणी पावसाचं पडलं तर घरात पाणी येतंय, बादल्या भरतोय, फेकतोय बाहेर, हे सगळं कुणाला त्रास नाही देत आपण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दिसतंय का तुम्हाला, काचेचं बॅक साईड दिलेलं आहे. म्हणजे काय, डे लाईटमध्ये ना लाईट लावायची काही गरज नाहीये. डायरेक्ट सनलाईट प्रकाश आत, इंडोर झाडं पण जगू शकतात. हा, ठीक आहे. अशा झालं. पद्धतीने आता माझं मी फ्लॉ construct- सांगतो नंतर आपण डिसाईड हात नको लावू माझ्या घाडाला. फ्लॉ बघा, इथे स्विमिंग पूल आहे, तो बाहेर आहे बघा. एक मिनिट, उलटा दाखव. स्विमिंग पूल बाहेर आहे, म्हणजे बाहेरचे कोणी लोक स्विमिंग पूलमध्ये येऊन पूलमध्ये अरे, यूज करू शकतात. नाही, हे नाही. माझं नाही. आय थिंक
मी ऍक्च्युली खरं सुंदर घर बांधलंय. आय थिंक मी छान घर बांधलंय विथ कुंपण आणि ग्रीनरी वगैरे. म्हणजे ह्याचं खरंच ह्याची खिडकीच जमिनीवरती आली आहे. बघा जरा बघा, जरा लेफ्टला वळ. हे बघा, ह्याची खिडकी इथे ग्राउंड फ्लोअरला आहे. हात काढ. इथे ग्राउंड फ्लोअरला खिडकी आहे ह्याची. म्हणजे सगळ्या घुशीबिशी घुसतील ना घरात, प्राणी येतील, त्रास होईल. अरे पण ते लावताना ते लागतच नव्हतं माझं. दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. आणि आय थिंक की हे तेवढं घर नाही वाटत आहे, त्याच्यामुळे आय थिंक आय डिझर्व 10 points. अन्य कर. हा, मग तुला मिळालेच आहे 10 points. नेक्स्ट मुद्दा आहे रंगसंगती, म्हणजेच काय कलर कॉम्बिनेशन. ओके. आता कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघालच, उत्कृष्ट कलर कॉम्बिनेशन आहे. रेड आणि येलो कलर कॉम्बिनेशन आहे. चायनीज घर यायचं, चायनीज घर. घर आहे पण हे एक मिनिट, हे महाराष्ट्रातलं नाहीये. मला एक्सप्लेन करू दे. हे बघ, त्याच्या बेसमध्ये मी येल्लो कलरचा वापर केलेला आहे. त्याच्या फर्स्ट फ्लोअरला ब्लू आहे आणि जी कौलं आहेत ना ती माझी कुठल्याही वेगळ्या रंगाची नाही, रेड कलर. त्याला बेस पण तसा दिलेला आहे. सो इथे ग्रीनला ग्रीनरी आहे, येल्लो कुंपण आहे, रेड गेट आहे. आय थिंक व्हिज्युअली इतकं कमाल बांधलंय ना मी. मलाच माझं असं कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण एक महत्वाचा मुद्दा म्हटलं होतं की पॅटर्न असलं पाहिजे. तर मी कलर पॅटर्न बनवला आहे. हे बघा, हा पॅटर्न आहे घराचा, येल्लो आणि ब्लू. आणि हा इथेही पॅटर्न आहे येल्लो, ब्लू, रेड अँड देन ग्रीन पॅटर्न आहे. कलर IKEA पॅटर्न मॉल बांधलाय. नाही, ठीक आहे, झाला आपला ऐक दुसरा ना, मला काय म्हणायचंय, हे जेव्हा घर बांधणं चालू होतं, सुरू होतं, तर तुझे बाकीचे जे हे जे विटा आहेत ते तुझे कामगार पळवून घेऊन गेले होते का, की फक्त हा येल्लो आणि ब्लूच अवेलेबल होता? त्याच्याने तो IKEA मॉल जास्त वाटतं. आय थिंक ह्याच्यासाठी तर मला 10 points मिळालंच पाहिजे. असा रडी डाव खेळायचा आहे का तुला? नाही, पॅटर्न बरोबर केलंय. आय थिंक या कॉम्बिनेशन समोर काय उत्तम असू शकतं? नाही, उत्तम असं नाही. मलाही चल points, ठीक आहे, तुलाही points. मी अशा मुद्द्यावरती तुला पॉईंट देऊ शकते हा. की तू ऍटलीस्ट ब्लूवर येल्लो तरी लावत गेलाय. करेक्ट, पॅटर्न आहे पॅटर्न. ह्याला आपण एक 10 पॉइंट देऊन टाकूया. दोघांनाही मिळतात 10 पॉइंट. येस. तिसरा मुद्दा होता खास आकर्षण, म्हणजे स्पेशल एलिमेंट. हे दिसतंय तुम्हाला, हे माझं पार्किंग एरिया. आजकाल कुठलेही बिल्डर पार्किंग एरिया देत नाही. हे पार्किंग एरिया आहे, त्याला कवर्ड आहे, त्याला छान कौलांचा फील दिलेला आहे. म्हणजे घराचा फील आणि पार्किंगचा फील मध्ये पण आपण सेम छान दिलेलं आहे. ओके, स्पेशल पार्किंग दिलेलं आहे, मी स्विमिंग पूल दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथे असे घरात वर आलात की ओपन बाल्कनी आहे. हे बघा केवढी बाल्कनी आहे, कवर्ड बाल्कनी आहे, म्हणजे पडण्याची काय दाट शक्यताच नाही. नाही तर बाल्कनी धक्का मारता माणूस खाली पडतोय. आणि सगळ्यात स्पेशल एलिमेंट इतकं कोणीच वापरलेलं नाहीये. काय? सनलाईट, डिरेक्ट सनलाईट इथून मिळणार आहे, त्यामुळे बिल कमी येणार आहे. खिडक्या आहेत, व्यवस्थित सूर्यप्रकाश आहे. इतकं मस्त फील होणार आहे ना घरात बसून. हा, प्लीज एक्सप्लेन. काही आहे का? बहुतेक दादांकडे काहीच नाही एक्सप्लेन करायला. झालं प्लीज लाल करून झालं. खास आकर्षण सांग ना काय. हा, आता मी बोलू, मी काहीतरी बोलू का? हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक चेरी टोमॅटोचं गार्डन दिलेलं आहे. सॉरी. सगळ्यात पहिला स्पेशल एलिमेंट म्हणजे काय की आपण घराच्या बाहेरच ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकतो, ह्याची सोय दिलेली आहे. दुसरा, इथे आपण एक छोटासा स्विमिंग पूल दिला आहे आणि उडी मारायला स्विमिंग पूल. मरताय बघा, माणसं मरतायत. नाही, डाईव्ह मारणं म्हणतात त्याला. ठीक आहे, डाईव्ह मारणं. ओके, घराच्याच हाईटचं ह्याचं डायव्हिंग आहे. हा, म्हणजे माणूस डेफिनेटली उडी मारले की ढगात परत घरात कधी जातच नाही. आता थर्ड मुद्दा सांगतो. स्पेशल एलिमेंट मध्ये काय आलं? बघा, इथे एकच ब्लू टाईल आहे. कामगारांनी बाकीचे 3 टाईल आहेत ना ते मेन गेटच्या इथे लावलेत. म्हणजे आधी यायचं, भिजायचं आणि मग घरात जायचं. ते मी समजवतो. आपण एंट्रन्सला फाउंटन दिलेलं आहे इथे. काही हे पाण्याची जी बॉडी आहे हे फाउंटन आहे. आता म्हणजे एखादी ब्लू कलर आहे म्हणून ते फाउंटन आहे. ऑफकोर्स फाउंटन आहे. इमॅजिन करा, सगळ्यांनी फाउंटन दिलेलं आहे. आपण एंटर केल्या फाउंटन आहे इथे. तिसरा थर्ड एलिमेंट स्पेशल एलिमेंट आहे. ठीक आहे, एकच होतं पॉइंट्स मिळवण्यासाठी. एक खास आकर्षण पाहिजे होतं. तुला आपण देऊया पॉइंट्स, 10 पॉइंट्सला मिळतात. ओके,
पण माझं जे खास आकर्षण आहे ना ते आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, ज्याच्यामध्ये चेरी टमॅटोज मी त्या ब्लॉक्समधून निवडून बनवले आहेत आणि हे एक हेल्दी माणसाचं घर असेल त्याचे 10 पॉइंट्स मला पाहिजे. मला एक खास आकर्षणचे आहे. बरोबर, मस्त. आतापर्यंत 3 मुद्दे झाले आहेत, तर तुला 30. मिळाले 30 आणि मला आहे 20. ओके, पुढे. फोर्थ एलिमेंट हा. होतं भूकंप चाचणी. येस. आता भूकंप चाचणीसाठी आपण हे दोन्ही, एक घर आणि एक मॉल असं एकत्र ठेवूया मॉल नाहीये, घर आहे. आणि टेबल हलवून चाचणी करूया की ते कन्स्ट्रक्शन स्टेबल आहे का. ओके, हे घे, मी तुझं आता करतो पहिलं. हे पकड. आता तोडायचं नाहीये, डिस्ट्रक्शन अलाउड नाहीये. डिस्ट्रक्शन अलाउड नाहीये. डिस्ट्रक्शन अलाउड नाहीये. तू मुद्दाम माझा असं तुटला तुटला. तुम्ही काहीच तुटलेलं तुम्ही नाही. बघितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. नाही मी काही उचलायला गेलो ते तुटलं. तू कसे चाचणी. मग चाचणी करतो म्हणून ना. मी सांगते हे असं ठेवायचंय. हा, तू माझं कर ना, तू माझं नाही कर ना. नाही, हे बघ, हे असं आहे हा. आणि टेबल हलवायचंय. बस, भूकंप चाचणी आहे ती. वा, भूकंप चाचणीमध्ये तुटलं तुझं. 1 2 3. बस 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 बस. उत्कृष्ट टिकलंय माझं घर आणि तुझं तुझं mall, तुटलं होतं तुझा मॉल. ते कॅप्चर असो. झालंय. मगाशी तुम्ही बघितलं होतं हिचं घर मोडलं होतं. कारण त्यांनी उचललंच चुकीच्या दिशेला होतं, त्यामुळे त्यांनी ते मुद्दाम ट्रिक केली होती. तनुज, चिटिंग नाही. हे बघितलं ना तुम्ही, हे चीटिंग आहे. इथे माझ्या हातात आता ना बेंड झालं होतं ते. तू तोडायचा प्रयत्न केला होता. एनिवेज, सो तिथेही आपण 10-10 देतोय. म्हणजे मी आहे आता 40 पॉईंटवर, तनुजा आहे 30 पॉईंटवर. ओके, आणि द लास्ट वॉज सेल्स पिच. कौलांचं घर अत्याधुनिक विथ पार्किंग, कारण काय लांबचा प्रवास आहे, मुंबईहून कोकणात जाणार, गाडी ठेवायला पण जागा असली पाहिजे. ती इथे राहील. समुद्र खूप लांब असल्यामुळे कधी कधी थकवा येऊ शकतो की तिथल्या तिथे डुबकी मारली म्हणून स्विमिंग पूल दिलेला आहे. त्यालाही आपण छत दिलेलं आहे, म्हणजे इथे आधी आंघोळ करायची आणि मग पाण्यात डुबकी मारायची. आणि त्याला इन्फिनिटी पूल केलेलं आहे. इन्फिनिटी, हे बघा, इन्फिनिटी पूल. खिडकी आहे त्याला. त्याच्यानंतर बाल्कनी आहे. 2 खिडक्यांचा वापर आहे. सनलाईट डिरेक्टली आहे. म्हणजे इतकं पॉझिटिव्हिटी आहे ना या घरात. आणि हे सगळं इकडे असं ओपन स्पेस आहे, छत आहे, दरवाजा करेक्ट दिशेला उघडतो, त्याच्यामुळे डिरेक्शनला पण उत्तम बांधकाम आहे. झाडं लावली आहेत, ग्रीनरी सगळीकडे. मेन डोर सिक्युअर्ड अँड सेफ. मध्ये आधेमध्ये काही अडथळा नाही आहे, फाउंटन बिउंटन असा काही प्रकार नसल्यामुळे क्लिअर रस्ता आहे घरात शिरण्याचा, आराम करण्याचा. स्वप्नांचं हे घर. मला काय वाटतं माहितीये, आपण कोकणात जेव्हा घर बांधू ना तनुज, तू फक्त पैसे भर, कन्स्ट्रक्शन कसं करायचं हे माझ्यावर सोड. हे मला कळलेलं आहे. बायको म्हणून मी हे काम आता माझ्या हाती घेते. हा, आत्ता आले आहे टाइम फॉर द किंग पॅलेस. मला असं वाटतं की एकदा ठरवून घे. किंग्स पॅलेस आहे. किंग्स पॅलेस आहे. आय एम द किंग अँड इट्स किंग्स पॅलेस. ओके, सो आपण आता हे स्वप्नातलं घर आहे, त्याचं नाव आहे किंग्स पॅलेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एका हेल्दी व्यक्तीला राहण्यासाठी दिलेलं आहे घर, जो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये विश्वास ठेवतो. या पॅलेसमध्ये घरासारखं घर पण आहे आणि इथे फार्म दिलेला आहे. उत्कृष्ट आपल्याला एक मस्त एक मोठा भव्य गेट दिलेला आहे, कुंपण दिलेलं आहे आणि फाउंटन दिलेलं आहे. या व्यतिरिक्त मला काहीच बोलायचं नाही आहे. प्लीज हे घर विकत घ्यावं तुम्ही. आणि हे घरमध्ये मी जास्त पिच नाही करणार आहे. ह्या घरामध्ये काय नाहीच. एनिवे, सो ह्यासाठी मिळत आहेत मला 10 पॉईंट. मलाही 10 पॉईंट्स. तरी तुला 40 पॉईंट आणि मला मिळत आहेत 50 पॉईंट्स. अँड आय विन. हिच्या अगेन्स्ट जिंकणं हे इम्पॉसिबल आहे. येस, मी जिंकलीये. खेळात आणि प्रेमात सर्व काही माफ. सो मित्रांनो, तुम्ही आता बघितलंय की आपला ड्रीम होम चॅलेंज संपलाय आणि अर्थातच मी जिंकले आणि तनुज महाशय हरलाय. काय ना, आता गेम म्हटलं तर हार जीत तर होणारच. आणि आपल्या गेमचा तर नियम आहे बाबा, की जो हरणार त्याला मिळणार आहे एक भन्नाट शिक्षा. ये डर मुझे अच्छा लगा. तनुज, खरं सांग, तुला असं वाटलं होतं ना की मी तुला असं काहीतरी पपलू शिक्षा देईन, उठा बशा गाड किंवा पुशअप मार वगैरे ना?
हो अर्थातच ब्लॉक्सचा गेम होता. त्यात काय, शिक्षा दे आता पटकन आणि आपण संपवू एपिसोड. अच्छा असं साधं सोपं नसतं आपलं. अशी शिक्षा देईन ना की तू स्वतःलाच ओळखू नाही शकणार आहे. बरा दे आता, चल शिक्षा. तर मित्रांनो, बघूयात आता शिक्षा काय आहे. काय करताय तुम्ही? काय आहे पनिशमेंट? सांगा मला, कोण सांगेल का काय आहे पनिशमेंट? आणणार आहे पनिशमेंट, मला घेऊन यावी लागणार आहे. हे काय आहे? ही आहे पनिशमेंट. ही काय साडी वगैरे आणले? हे काय पनिशमेंट? पनिशमेंट आहे. तू हरलायस, तू काहीच बोलू शकत नाही. सो मित्रांनो, हे आहेत माझे हतियार. आता या हतियारांचा वापर करून मी तनुजचा मेकअप करणार आहे. काय मेकअप? सिंपल मेकअप पाहिजे मला. जो फार करतो जास्त ना नाही. त्याला काही बोलायचा अधिकार नसतो. मी शिक्षा देणार आहे आणि ही शिक्षा आहे की मी त्याचा मेकअप करणार आहे आणि मेकअप केल्यानंतर तो आपल्याला डान्स करून दाखवणार आहे. हे पण हे ठरलं नव्हतं आपलं. हे काय मध्येच पनिशमेंट? ठरलं असं काहीच नसतं. तू हरलायस, तू आता काहीच बोलायचं नाही. तर आता मी याचा मेकअप कसा करते आणि असा मेकअप करणार आहे ना, असं मेकअप करणार आहे ना की तनुज आरशात स्वतःला ओळखू शकणार नाहीये. कर आता एकदाच पटकन. क्लोज युअर आईज. मला आता डाऊट येतोय, हा काहीतरी बाईचा मेकअप आहे. पण ती अशी तशी बाई नाही, लेजंड बाई आहे. लेजेंडरी शेवंता. बाई बनवलंय काहीतरी. 2 मिनिटं, ओपन युअर आईज. हा सुंदर. क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. काहीच विचारायचं नाही. डोळे बंद करून बसून राहायचं शांतपणे. किती वेळ आहे? हो झालंय. हा ठीक आहे, किती वेळ आहे? 5 सेकंड. सगळे हत्यारांचा वापर करायचा नाही. आता मी तुझा उत्कृष्ट मेकअप केलेला आहे, ट्रस्ट मी. तुला आता मी आरसा दाखवते आणि तूच बघ, तुला पटेल. म्यूजिक. थिंग्स यू डू इन लव्ह गाईज. सो मंडळी, आली की नाही मज्जा? कसा वाटला मी केलेला हा मेकअप? वाटतोय की नाही तनुज साक्षात मॉन्जोलिका? मला तर खूप मज्जा आली आहे मेकअप करतानाही आणि त्याचा हा असा अवतार बघतानाही. तर मंडळी, आता वेळ झाली आहे मस्ती टाईममध्ये रिलेशनशिप ॲडवाईसची. तर ॲडवाईस अशी आहे की सुखी संसाराचा एकच नियम आहे. नवरा बायकोच्या भांडणामध्ये चूक कोणाचीही असो, नवऱ्याकडे 2च ऑप्शन्स असतात. पहिलं म्हणजे बरोबर असणं आणि दुसरं म्हणजे खुश राहणं. पण मी नेहमीच बरोबर असतो आणि खुशही असतो. स्वप्नात. खरं आहे मित्रांनो, मी बरोबर असण्यापेक्षा ना असं मंजोलिका बनून खुश राहणं प्रेफर करतो बाबा. पण काही बोला तनुज, मी तुझं एकदम कमाल मेकअप केलं, एकदम मॉन्जोलिका वाटतोय. बरोबर आहे, मेकअप तर चांगला केलाय. हां, मग आता प्लीज एक डान्स तो बंद. नाही 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 मंजोलिका नाही 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 काय हे डान्स वगैरे. मित्रांनो, आपण आता एपिसोड इथेच एंड करतो आहे आणि आम्ही तुम्हाला एक चॅलेंज देतोय. जर का तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही हेच ड्रीम होम चॅलेंज एकत्र खेळा आणि आम्हाला सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करा. हॅशटॅग असेल मस्ती टाईम चॅलेंज आणि या सेल्फीमध्ये आम्हाला दोघांना टॅग करायला विसरू नका. मॉन्जोलिका. नाही नाही नाही, Please. हे खरंच नको. नाही 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 नाही, मी नाही करत आहे. बाय तनुज. हे तनुज, बापरे, मी इतका कडक मेकअप केलाय का की हा मॉन्जोलिका झालाय? तनुज, ह्याला काय होत आहे? तुझ्यात खरंच मॉन्जोलिका आली की काय? आम्ही मंजुलिका.